ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने 40 ते 50 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एसटीचा आणि ट्रकचा भीषण अपघात झालाय। कसारा घाटातल्या धोक्याच्या आडवळणावर हा भीषण अपघात घडलाय। या अपघातानंतर एसटीत प्रवास करणाऱ्या त्या 50 प्रवाशांचा काळ आला होता, पण वेळ आली नव्हती असंच म्हणावं लागेल। काळीच हेलावून टाकणारा हा अपघात शहापूर येथील नवीन कसारा घाटात घडलाय। समुद्र सपाटीपासून तब्बल 585 मीटर उंच असणारा कसारा घाट नागमोडी वळणाचा आहे। या घाटावर वाहन चालवताना चालकांना डोळ्यात तेल घालून लक्ष घालावं लागतं। नेमकं याच घाटावर एका ट्रकवर काळ चालून आला। भंगार घेऊन जाणाऱ्या ट्रकचा अचानकच घाट माथ्यावर ब्रेक फेल झाला। ब्रेक फेल झालेल्या ट्रक चालकासमोर आता करावं तरी काय, गाडी थांबवावी तरी कशी, अशीच काहीशी परिस्थिती होती। अशातच त्याला वाटेतच प्रवाशांनी खचाखच भरलेली एसटी भेटली। एसटीत अंदाजे 40 ते 50 प्रवासी असल्याचं सांगण्यात येतंय। एसटीला ओव्हरटेक करून पुढे निघून जावं अशी कल्पना ट्रक चालकाला सुचली, कारण त्याच्याजवळ दुसरा पर्यायच शिल्लक नव्हता। पण ओव्हरटेक करण्यातच ट्रकचा एसटीला हलकासा कट लागला आणि दोघांची भीषण धडक झाली। कट लागताच एसटी चालकाचाही वाहनावरून ताबा सुटला। एसटीत बसलेल्या प्रवाशांनाही घाटात साक्षात मृत्यू दिसत होता, पण चालकानेही प्रसंगावधान राखत एसटीची चाकं रस्त्यालगत असलेल्या गटारीत उतरवली, ज्याने एसटीचा वेग कमी झाला आणि मोठा अनर्थ टळला। अपघातानंतर एसटी आणि ट्रकची अशी भीषण अवस्था होती। एसटीत बसलेले 40 ते 50 प्रवासी सुदैवानं सुखरूप होते। केवळ चालक आणि 2 प्रवासी या अपघातात गंभीर जखमी झाले होते। सध्या त्यांच्यावर इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत। भंगार घेऊन जाणारा ट्रक घाटावरच पलटी झाला, त्यामुळे घाटावर सर्वत्र भंगार पसरले, तर दुसऱ्या ट्रकचंही या अपघातात भीषण नुकसान झालंय। पण अपघात झाल्यावर एसटी घाटात कोसळली असती ब्रेक फेल झालेल्या ट्रकने एसटीला समोरून धडक दिली असती तर काय झालं असतं, याची कल्पनाही अंगावर शहार आणणारी आहे। त्यामुळे एसटीतले 40 ते 50 प्रवासी साक्षात मृत्यूच्या मुखातूनच परत आलेत असंच म्हणावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, शहापूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।